नमस्कार मित्रांनो, प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेचा आणखी एक महत्त्वाचा व्हिडिओ, महत्त्वाचे अपडेट आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना म्हणजे शालेय पोषण आहार योजना या अंतर्गत आपलं जे ऑडिट होणार आहे सन 2020-21 ते 2023-24 या 4 वर्षाचं, त्याच्यासाठी आपल्याला जो वेब फॉर्म भरायचा आहे त्याची माहिती आपण जाणून घेतलेली होती। तो वेब फॉर्म आपल्याला नेमका कसा भरायचा आहे, त्यासाठी आपल्याला कोणकोणती माहिती लागणार आहे, आपली पूर्वतयारी आपण कशी करायची, याची संपूर्ण सविस्तर माहिती आपण जाणून घेतलेली आहे। तर मित्रांनो, प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत हे जे लेखापरीक्षण आहे याचं एक शासन परिपत्रक आलेलं होतं। त्या शासन परिपत्रकाची आपण या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेणार आहोत। तर नमस्कार मित्रांनो, मी राज मेश्राम मराठीशाळा.com या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत एमबीएम ऑडिट म्हणजे लेखापरीक्षण जे होणार आहे सन 2020-21 ते 2023-24 4 वर्षाचं, त्याची संपूर्ण सविस्तर माहिती शासन परिपत्रकानुसार आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे, त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा। चला तर मग सुरू करूया। हे जे शासन परिपत्रक आहे हे आलेलं होतं दिनांक 26 डिसेंबर 2024 ला। तर याची संपूर्ण सविस्तर माहिती आता आपण जाणून घेणार आहोत। अत्यंत महत्त्वाचं हे परिपत्रक असणार आहे। शालेय पोषण आहार अंतर्गत जे आपलं ऑडिट होणार आहे, जे आपलं लेखापरीक्षण होणार आहे, त्यासाठी आपल्याला वेब फॉर्म सुद्धा भरायचा आहे। तर संपूर्ण माहिती या परिपत्रकामध्ये दिलेली आहे, तर ती माहिती आता आपण जाणून घेणार आहोत। तर बघा, प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना, प्राथमिक शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे। तर बघा, प्रति शिक्षणाधिकारी गृह मुंबई महानगरपालिका आणि शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद सर्व। आणि विषय बघा, अत्यंत महत्त्वाचा आहे। विषय आहे प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत शाळांचे सन 2020-21 ते सन 2023-24 या कालावधीकरिता लेखापरीक्षण करणे बाबत। तर बघा, अत्यंत महत्त्वाचा विषय धरून हे परिपत्रक काढलेलं आहे आणि संदर्भ आहे शिंदे चव्हाण अँड गांधी अँड कंपनी पुणे यांच्यासोबत करण्यात आलेला करारनामा दिनांक 15/10/2024। तर बघा, प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत जिल्हा परिषद व प्राथमिक शिक्षण संचालनालयावरून शाळांना विविध प्रकारचे अनुदान वितरित करण्यात येते। शाळांना वितरित करण्यात आलेल्या अनुदानाचा विनियोग नियमानुसार होणे आवश्यक असते। शाळा, तालुका व जिल्हा स्तरावर योजनेची अंमलबजावणी करताना सन 2020-21 ते सन 2023-24 या कालावधीत करण्यात आलेल्या खर्चाचे लेखापरीक्षण करणे करिता शिंदे चव्हाण गांधी अँड कंपनी पुणे या सनदी लेखापाल संस्थेची नियुक्ती करण्यात आलेली आहे। सदर संस्थेमार्फत सन 2020-21 ते सन 2023-24 या 4 वर्षाच्या कालावधीतील शाळा, पंचायत समिती, जिल्हा परिषद व महानगरपालिका यांच्याकडील प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेच्या अभिलेखांचे लेखापरीक्षण करण्यात येणार आहे। सदरच्या लेखापरीक्षण कार्यवाहीकरिता खालीलप्रमाणे निर्देश देण्यात येत आहे। तर मित्रांनो, हे जे लेखापरीक्षण होणार आहे यासाठी कोणकोणती सूचना आहे त्या संपूर्ण इथे दिलेले आहे। तर व्हिडिओ स्किप न करता बघा। तर बघा, राज्यातील योजनेस पात्र सर्व शाळांचे लेखापरीक्षण करण्यात येणार असल्याने योजनेस पात्र शाळांना सोबत जोडण्यात आलेला विहित नमुना वेब फॉर्म उपलब्ध करून देण्यात यावा। शाळांनी सदरची माहिती भरताना शाळेकडील उपलब्ध सर्व अभिलेखांचा आधार घेऊन योग्य, अचूक व वस्तुनिष्ठ माहिती भरावी। सदरची माहिती शाळांनी केवळ एक वेळेस भरायची आहे, त्यामुळे माहिती भरताना योग्य ती दक्षता शाळा प्रमुख किंवा मुख्याध्यापक यांनी घेणे आवश्यक आहे। शाळा, तालुका व जिल्ह्यांना माहिती भरण्याकरिता व आढावा घेण्याकरिता ऑनलाईन पोर्टल उपलब्ध करून देण्यात येत आहे। त्याकरिता तालुका व जिल्ह्याचे लॉगिन आयडी व पासवर्ड जिल्ह्यांना कळवण्यात येईल। त्यानंतर आहे शाळांनी अचूकपणे विहित नमुना म्हणजे वेब फॉर्म यामध्ये भरलेली माहिती सर्व तालुक्यांना उपलब्ध करून देण्यात आलेल्या या ऑनलाईन पोर्टलवर शाळांनी हे भरायची आहे। तसेच शाळांकडून संकलित माहितीची एक प्रत तालुका स्तरावर जतन करून ठेवण्यात यावी। सदर संस्थेमार्फत टप्प्याटप्प्याने विविध जिल्ह्याचे लेखापरीक्षण करण्यात येणार आहे। तालुकानिहाय लेखापरीक्षणाचा कार्यक्रम जिल्ह्यांना कळवण्यात येईल। क्षेत्रीय स्तरावर शाळांकडील अभिलेखांचे शाळानिहाय माहितीचा विहित नमुना म्हणजे वेब फॉर्म व प्रत्यक्ष अभिलेखांची पडताळणी करण्यात येणार आहे। प्रस्तुत लेखापरीक्षणाकरिता शाळांकडून कोणत्याही स्वरूपाची फी आकारण्यात येणार नसल्याने शाळांनी लेखापरीक्षणाकरिता कोणत्याही व्यक्तीस कोणत्याही प्रकारचा मोबदला अथवा फी देण्यात येऊ नये याबाबत सर्व क्षेत्रीय यंत्रणांना अवगत करण्यात येऊन तशा सूचना सर्व शाळांना देण्यात याव्या। लेखापरीक्षणाकरिता नमुन्यातील
माहिती सर्व शाळांनी देणे अनिवार्य आहे. लेखा परीक्षणास माहिती सादर न करणे अथवा लेखा परीक्षण पडताळणी दरम्यान अभिलेख सादर न करणाऱ्या शाळा प्रमुखाकडून लेखाविषयक नियमानुसार दंडात्मक तसेच प्रशासकीय कारवाई प्रस्तावित करण्यात येईल, याची नोंद घ्यावी. याबाबत सर्व शाळांना अवगत करून देण्यात यावे. लेखा परीक्षणाकरिता तालुका व जिल्ह्यांनी आवश्यक समन्वय साधण्याकरिता तालुका व जिल्हा कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे संपर्क क्रमांक संबंधित संस्थेस या मेलवर त्वरित कळवण्यात यावे. शाळांकडून लेखापरीक्षण नमुना प्रपत्र भरून घेताना खालील आवश्यक अभिलेखाचा तपशील खालीलप्रमाणे. तर मित्रांनो, अत्यंत महत्वाचं हे असणार आहे. आपल्याला कोणकोणते अभिलेखे लागणार आहे ते सुद्धा इथे दिलेले आहे. तर बघा, बँक पासबुक सन 2020-21 ते सन 2023-24 पर्यंत, सन 2020-21 ते 2023-24 पर्यंत कॅशबुकचा तपशील. त्यानंतर सन 2020-21 ते सन 2023-24 या कालावधीतील तांदूळ साठा नोंदवही, इतर धान्यमाल शिल्लक. सन 2020-21 ते 23-24 या कालावधीतील तांदूळ खर्च वितरण नोंदवही. सन 2020-21 ते सन 2023-24 या कालावधीत शासन खाती भरणा करण्यात आलेल्या रकमांच्या चलनाच्या छायांकित प्रत. सर्व प्रकारचे खर्चाचे व्हाउचर, उपयोगिता प्रमाणपत्रे, विद्यार्थी आरोग्य तपासणी विवरण. या व्यतिरिक्त लेखापरीक्षण नमुना प्रपत्राच्या अनुषंगाने इतर आवश्यक अभिलेखी व विहित नमुन्यातील हस्तलिखित भरलेला नमुना. त्यानंतर लेखा परीक्षणाकरिता निर्गमित करण्यात आलेल्या नमुन्यातील माहिती शाळांकडून संकलित करून वेबसाईटवर भरण्याची सुविधा तालुक्यांना उपलब्ध करून देण्यात येत आहे. तालुक्यांनी उपलब्ध करून दिलेल्या लॉगिन वरून शाळांनी माहिती अद्ययावत करायची आहे. जिल्ह्यांनी तालुक्याच्या लेखापरीक्षण विषयक कामकाजाचा नियमितपणे आढावा घेऊन सर्व शाळांची माहिती भरण्याबाबत योग्य ते नियोजन करावे. तसेच याबाबत सर्व तालुक्यातील आवश्यक ती दक्षता घेण्याच्या सूचना निर्गमित कराव्यात. जिल्ह्यातील सर्व शाळांचे लेखापरीक्षण होण्याच्या दृष्टीने योग्य ते नियोजन करण्याची जबाबदारी शिक्षणाधिकारी प्राथमिक यांची राहील. जिल्ह्यातील ज्या शाळा लेखापरीक्षणास उपस्थित राहणार नाही अथवा अभिलेखे सादर करणार नाहीत अशा शाळांवर दंडात्मक तसेच प्रशासकीय कारवाई करण्यात येईल. याबाबतचे गांभीर्य सर्व क्षेत्रीय कार्यालयांना अवगत करून देण्यात यावे. उक्त निर्देश शालेय पोषण आहार योजनेचा लाभ मिळणाऱ्या सर्व शाळा, पंचायत समिती, जिल्हा परिषद व महानगरपालिका, नगर परिषद व नगरपालिका यांना लागू राहतील. शरद गोसावी, शिक्षण संचालक प्राथमिक, महाराष्ट्र राज्य, पुणे. तर मित्रांनो, अत्यंत हे महत्वाचं पत्र असणार आहे आणि या पत्राच्या अनुषंगाने आपल्याला जे आपलं लेखापरीक्षण होणार आहे कशा पद्धतीने होणार आहे आणि आपल्याला कोणकोणती तयारी करायची आहे, काय करायचं आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती या परिपत्रकामध्ये दिलेली आहे. आणि सगळ्यात महत्वाचं मित्रांनो, या अगोदर सुद्धा आपलं याच पद्धतीचं लेखापरीक्षण झालेलं आहे शालेय पोषण आहार अंतर्गत. त्यामुळे आपल्याला याबाबत बऱ्याचशा गोष्टी माहिती आहे. तर मित्रांनो, हे जे लेखापरीक्षण होणार आहे कोणातर्फे होणार आहे त्याचं सुद्धा पत्र खाली जोडलेलं आहे, ते सुद्धा आपण थोडक्यात अगदी बघणार आहोत. तर बघा, शिंदे चव्हाण गांधी अँड कंपनी म्हणून आहे, माननीय शिक्षण संचालक प्राथमिक शिक्षण संचालनालय पुणे. तर बघा, विषय प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत सन 2020-21 ते 23-24 या कालावधीत अंतर्गत लेखापरीक्षण करण्याबाबत. तर इथे त्या कंपनीबाबत संपूर्ण माहिती इथे दिलेली आहे आणि कशा पद्धतीने काय त्यांचा करार झालाय ते सुद्धा संपूर्ण इथे दिलेलं आहे या पत्रामध्ये. तर मित्रांनो, आपल्यासाठी जे महत्वाचं पत्र होतं ते वरचं होतं आणि ते आपण बघितलेलं आहे सविस्तरपणे. तर अत्यंत महत्वाची अपडेट असणार आहे, महत्वाची माहिती असणार आहे लेखापरीक्षणाबाबत. आणि मित्रांनो, लगेचच आपण तो जो वेब फॉर्म आपल्याला भरायचा तो प्रत्यक्ष कसा भरलेला असणार आहे किंवा प्रत्यक्ष कसा भरायचा याचा सुद्धा लाईव्ह डेमो आपण पाहणार आहोत. मी माझ्या शाळेचा प्रत्यक्ष तो फॉर्म भरणार आहे आणि तो व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या समोर तो सादर करणार आहे. तर मित्रांनो, अत्यंत महत्वाची अपडेट, महत्वाची माहिती आपण शालेय पोषण आहार अंतर्गत इथे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतली. अपेक्षा आहे आपल्याला ही माहिती समजलेली असेल, व्हिडिओ आवडलेला असेल. मित्रांनो, या पत्राची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देण्यात येत आहे. तसेच जो वेब फॉर्म होता त्याची सुद्धा लिंक बऱ्याच जणांना पीडीएफ लिंक पाहिजे होती. मागच्या व्हिडिओमध्ये बऱ्याच जणांचे कॉमेंट्स आलेले होते, त्याची सुद्धा लिंक मी आज तिथे शेअर करणार आहे. तर या दोन्ही लिंक या डिस्क्रिप्शन मध्ये देण्यात येत आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या मराठीशाळा.com या युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा व्हिडिओ असेल एका नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद.